गाण्यासाठी यांची फरमाईश आहे. तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता बापा दया दया नागरी देवगड कणकवली कन्या मालवण राजापूर आम्ही कोकणचे संतान आमचे धरूनही पुर नारी खोपळी कडवंदा लाल बोंडुका तुझ्या नावा नावा रूपाला आलाय बघा देवगड हापूस आंबा नामदार पाटील फौजदार समाधी देवळाची गोळा बापा मोरया गजानना ये गजानना 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 काकेतले गुरु हातात झाडलं डोईवरील शेणाची फाटी कपडा न लत्ता घरदाट भत्ता भजती होती माय मोठी माझ्या भीमाने माझ्या बापाने माझ्या भीमाने भीमान माय सोन्यानं घडली होती माझ्या भीमाने भीमान माय सोन्यानं घडली होती माझ्या भीमाने भीमान माय सोन्यानं घडली होती अरे रामाची आवड मोठी आलो तुझ्या दाराने तुझ्या भजनात सन्माननीय अमित सावंत यांच्या या गीतासाठी 100 रुपयाले धन्यवाद. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलाबी नरमान कुंकुलाबी नरमान कुंकुलाबी नरमान कुंकुलाबी नरमान स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा भजन होताना मन भजन होताना मन तुमचा भजन होताना मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा भजन होताना मन तुमचा भजन होताना मन स्वर्गापेक्षा हे सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो कोकण
भीमसैनिक हर्षद सुतार, धनश्री वैद्य यांच्याकडून हर्षद सुतार यांच्याकडून 100 रुपये आणि धनश्री वैद्य यांच्याकडून 51 रुपयाचा मोबाईल पारितोषिक द्या. सन्माननीय संतोष चव्हाण साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचा धन्यवाद. एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन हो माय केलं, आमच्या हक्काचं लेखन हो माय. एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखनीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं विमान केलं, आमच्या होय न भाला न बरशी न घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. न भाला न बरशी न घाव पाहिजे, न भाला न बरशी न घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. न डिस्को न डीजे, न डिस्को न डीजे न डान्स पाहिजे, न डिस्को न डीजे न डान्स पाहिजे, तुझ्या मुखामध्ये राम नाम पाहिजे, तुझ्या मुखामध्ये राम नाम पाहिजे, तुझ्या मुखामध्ये राम नाम पाहिजे. रामायण झाले बघा सीतामाईमुळे, 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 रामायण झाले बघा सीतामाईमुळे. रावणाचा घेतला कान बघा रामाने, रावणाचा घेतला कान बघा रामाने, रावणाचा घेतला कान बघा रामाने. तर बघा या हरिनामामध्ये एवढी ताकद आहे, माझो बसलेलो आवाज सुद्धा वरिलो. ही हरिनामाची ताकद आहे. आणि आपले हे जे भाऊ उभे आहेत, जवळजवळ 2 ग्लास गरम पाणी हाणून नाका दिल्याने आजची सगळी परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव, तुमचं भरभराट करो, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये यश देव, अशी त्या सत्यनाच्या चरणी प्रार्थना करतो. दुसऱ्याचं भरत करण्याची ताकद ज्या माणसामध्ये असते त्याची बघा प्रसिद्धी प्रत्यक्षात देव सुद्धा थांबू शकत नाही. म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. माका पाणी दिल्याने म्हणून ताकद नाही, पण दुसऱ्याने ते कर्तृत्व स्वतःमध्ये असतं, दुसऱ्याचं चांगलं बघण्याचं. अशोक जगताप साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमत पारितोषिक आले. धन्यवाद. बुवांचे वडील
सन्माननीय मुरारी कारणे साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा बहुमान पुरस्कार आहे. धन्यवाद. सौ अक्षदा यांच्याकडून अक्षदा सांजल पवार यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचा बहुमान पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुभाष पवार साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र माला सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमान पारितोषिक. धन्यवाद. अधिष्ठा विजय राजपूत यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. रावण धारातीर्थी पडला. रामाने बेंबीमध्ये बाण मारला आणि रावणाने रामाला जवळ बोलवलं आणि म्हणतात, हे रामा, तुझ्यापेक्षा धनाने श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा युक्तीने श्रेष्ठ, तरी आज माझा पराजय झाला कसा काय? त्याबरोबर रामाने स्मित हास्य केलं आणि शांतपणे उत्तर दिलं. पूर्ण 14 वर्षाचा वनवास भोगला. 14 वर्षाचा वनवास भोगला. माझा सख्खा भाऊ लक्ष्मण माझ्या बरोबर होता. पूर्ण आयुष्यामध्ये ज्याने सख्या भावाक बरोबर ठेवल्याने कुठलाही युद्ध तो कधीच कमी पडणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. कारण भाऊजाई किती पण भांडत असले तरी भाव आजारी पडल्यानंतर पहिलं डबल घेऊन जाता तो सक्को भाव असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. मेरेवरचं भांडण सगळ्यांनाच असतं. आता बघा, इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. जसं आमचा दोघांचा युद्ध सुरू आहे. झील बापाशीचा. हे झील. अरे वा, खारो बांगडो. बाबू सध्या गाणं म्हणते झीला. या ठिकाणी आमचे तबलावादक ओंकार परब यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. बाबूसाठी गाणं म्हणा. आमच्या पप्पानी गणपती आणला. बुवाने माका बापूस म्हटलाय, पण बापाशी गणपती आणल्या. हिलान सुद्धा गणपती अनुभव. या गोष्ट लक्षात ठेवा. कारण आपली ही परंपरा ठिकाण राहा कोणी. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कुंकू